वर्षांचा संघर्ष, शांत मेहनत आणि एक असा मोमेंट जो तिच्यासाठी सगळं बदलून गेला. गौतमी नाईकची जर्नी कधीही इझी नव्हती. आरसीबी जर्सी घालण्याचा मोमेंट फक्त एक अपॉर्च्युनिटी नव्हती, तो तिच्या वर्षांचा पेशन्स, मेहनत आणि बिलीफचा रिझल्ट होता. आरसीबीचा स्टेज मिळण्याच्या आधी गौतमी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपला गेम बिल्ड करत होती. मॅच मागून मॅच, सीझन्स मागून सीझन परफॉर्मन्स होत होते, पण स्पॉटलाइट नेहमी दुसऱ्या प्लेयर्सवर होतं. डोमेस्टिक सर्किटमध्ये खेळणं म्हणजेच फक्त रन्स किंवा विकेट्स नाही, तिथे कॉम्पिटिशन प्रत्येक दिवस टफ होत जातो. लिमिटेड स्पॉट्स, लिमिटेड व्हिजिबिलिटी आणि अनसर्टनिटी, हे सगळं गौतमीने फेस केलं. फॉर्म स्लम्स आले, चान्सेस मिस झाले, पण तिचा फोकस कधी हलला नाही. फिटनेसवर काम, टेक्निक इम्प्रूव्ह करणं आणि मेंटली स्ट्रॉंग राहणं, हेच तिचं रुटीन होतं. आरसीबी मध्ये सिलेक्शन झालं, पण तिथून स्टोरी इझी झाली असं नाही. प्रेशर मोमेंट होते, एक्सपेक्टेशन्स होत्या आणि जेव्हा तिचा चान्स मिळाला तेव्हा सिच्युएशन कम्फर्टेबल नव्हती. जी वर्सेस आरसीबीच्या मॅच मध्ये आरसीबीला स्टेबिलिटी हवी होती. स्कोर बोर्ड प्रेशर मध्ये होता, गेम बॅलन्स मध्ये होता. गौतमी क्रीजवर आली आणि तिचा अप्रोच क्लिअर होता. नो पॅनिक, नो अननेसेसरी शॉट्स, स्ट्राइक रोटेट करणं, बॉलरचा प्लॅन समजून घेणं आणि लूज बॉल्सला पनिश करणं. तिची इनिंग्स फ्लॅशी नव्हती, पण मॅच्युअर होती आणि रिस्पॉन्सिबल होती. जेव्हा एका बाजूने विकेट्स पडत होत्या तेव्हा गौतमी शांत राहिली. तिचा बॉडी लँग्वेज कॉन्फिडन्स दाखवत होतं, जे कॉन्फिडन्ससाठी वर्षांचा संघर्ष लागतो. हा परफॉर्मन्स स्कोर बोर्ड पेक्षा खूप मोठा होता, कारण तो ट्रस्ट जे टीमला हवा होता तो जस्टिफाय करत होता. आणि हाच मोमेंट ऑब्झर्व केला एक अशा प्लेअरने ज्याचं स्वतःचं करिअर पण कमबॅक्स, इंजरीज आणि प्रेशरने डिफाईन झालं आहे. हार्दिक पांड्या फक्त इंडियाचा स्टार नाही, तो एक असा क्रिकेटर आहे ज्याला स्ट्रगल, कमबॅक आणि मेंटल स्ट्रेंथचं मीनिंग माहिती आहे. गौतमीचा आरसीबी साठी परफॉर्मन्स आणि तिच्या जर्नीचा कॉन्टेक्स्ट त्याला रेझोनेट झाला. म्हणूनच त्याने गौतमीला एक सरप्राईज मेसेज पाठवला. Hi Gautami, Hardik here. I got to know that I'm your cricketing idol. First of all, it feels really great to inspire a lot of young cricketers. And many congratulations on your first half century. हा मेसेज हाईप साठी नव्हता, व्हायरल होण्यासाठी नव्हता. तो मेसेज होता रेकग्नायझेशनचा. मेहनत दिसतीये, प्रोसेस मॅटर करतो असा इनडिरेक्टली सांगणारा होता. गौतमीसाठी हा मोमेंट इमोशनल होता, कारण पिअर रिकग्नायझेशन ऍथलीट साठी खूप पॉवरफुल असतं. तिचे रिएक्शन स्पॉन्टेनियस होते. सरप्राईज, ग्रॅटिट्यूड आणि एक क्वाईट प्राईड. असं व्हॅलिडेशन जेव्हा मिळतं ना, तेव्हा ऍथलीटला स्वतःचा पाथ करेक्ट आहे असं वाटतं. स्टॅटिस्टिक एक वेळ सांगतात, पण असा मोमेंट तुम्हाला मेंटली पुश करतो. हा इन्सिडेंट एक मोठा पिक्चर पण दाखवतो. इंडियन क्रिकेट इकोसिस्टम बदलत आहे. वुमेन्स क्रिकेटमध्ये परफॉर्मन्सेस फक्त आता एक बबल मध्ये राहिले नाही आहेत, जर्नीज नोटीस होत आहेत. आणि गौतमी नाईकची स्टोरी त्याच बदलाचा एक पार्ट आहे. आज गौतमी एक टर्निंग पॉइंट वर उभी आहे. पुढे चॅलेंजेस असतील, कॉम्पिटिशन असतील, एक्सपेक्टेशन्स असतील, डोमेस्टिक ग्रिड पासून आरसीबीचा प्रेशर हँडल करणं आणि तिथून हार्दिक पांड्या सारख्या प्लेअर कडून रेकग्नायझेशन मिळणं. गौतमी नाईकची जर्नी सांगते की पेशन्सला टाइम लागतो, पण तो टाइम कधी वाया जात नाही. तुम्हाला काय वाटतं, तिचा हाच परफॉर्मन्स पुढे या सीझन मध्ये बघायला मिळेल का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.